नमस्कार. आज आपण शेंगदाण्याची चटणी करणार आहोत. जेवणाच्या ताटाची डावीकडील शोभा वाढवणारी ही चटणी, जवसाची चटणी म्हणा, शेंगदाणे चटणी म्हणा, लोणचं म्हणा, पापड म्हणा, त्यातली एक ही शेंगदाण्याची चटणी. तर मी या शेंगा भाजून घेतलेल्या आहेत, लालसर अशा घेतलेल्या आहेत. त्याचे टरफल वगैरे काढलेले आहेत. मी मीठ घेतलं 1 चमचा, तिखट घेतलेलं आहे 1 चमचा. लहान पोरं खातात ना, त्यामुळं तिखट जरा प्रमाणातच घेतलेलं आहे. या चमच्यानुसार घेतलेलं आहे मी. जिरे घेतले 1 चमचा, बारीक 1 चमचा घेतलेला आहे, ते भाजून घेतलेले आहेत मी. आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ. हे सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ आणि चालू बंद ह्याच्यामध्ये ही चटणी वाटून घेऊ. जास्त बारीक पण नाही करायची आणि जास्त मोठी पण ठेवायची नाही. दाताखाली एक एक शेंगा यायला पाहिजे अशी वाटून घेऊ आपण. शेंगा, जिरे, मीठ आणि हे लाल तिखट हे सर्व आपण वाटून घ्यायचे. मीठ टाकून घेऊ थोडं, 1 चमचा मीठ आहे. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बंद चालू या ह्याच्यामध्ये वाटून घेऊ. अशा पद्धतीने जास्त बारीक पण नाही वाटायचं, का की लहान पोरं खातात ना आवडीने, त्यामुळे दाताखाली एक एक तुकडा यायला पाहिजे शेंगदाण्याचा असा. त्यामुळे मी जास्त बारीक पण नाही केलेला आणि तिखट पण जरा प्रमाणात टाकलेलं आहे, का की लहान पोरं खातात ना, त्यामुळे. हो का, झालेली आहे चटणी. आपली चटणी झालेली आहे. वास पण खूप छान येतो लसणाचा, त्याला छान झालेली आहे. माझी चटणी कशी वाटली मला शेअर आणि कमेंट करून सांगा. ताटाकडच्या डावीकडील पदार्थ चटणी. तेलासोबत तेल टाकून खाऊ शकतो किंवा कोरडे खाऊ शकतो, चपातीबरोबर खाऊ शकतो, वरण भाताबरोबर तर अप्रतिम लागतं हे. तुम्हाला कशी वाटली चटणी शेंगदाण्याची मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आता आपण जवसाची चटणी करू. अशी शेंगदाण्याची केली, आता जवसाची करू. तर मी 1 वाटी जवस घेतलेले आहे, 250 ग्राम जवस आहे. तिखट घेतलेलं आहे, 10-12 पाकळ्या लसणाचे घेतलेले आहेत, मीठ घेतलेलं आहे. कोण कोण जिरं टाकतं, पण मी साधीच करते. जसं माझ्या सासूने सांगितलं तसंच करते मी. आता हे असे जवस असतात, हे व्यवस्थित भाजून घ्यायचे लालसर असे. मी आता भाजून घेते. मग कसं उडतं जवस. खूप छान भाजलं घेतलं आहे. गॅस बंद चालू परत मी केलेलं आहे. मग कसा आवाज येतो याचा. असा व्यवस्थित भाजून घ्यायचा मस्तपैकी मंद गॅसवर. आता गॅस बंद करते मी. मंद गॅसवर 5 मिनिटं भाजून घेते. गॅस बंद केलेला आहे. झालं आपलं भाजून. आता एक मिक्सर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण जे भाजलेलं हे आहे, किती छान भाजलेलं नाही, एक एक दाणा असं फुललेला आहे त्याचा. मग आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ. मिक्सर घेतलेला आहे, ह्या मिक्सरमध्ये आपण तिखट टाकू. आता हे 1 चमचा घेतला तर मीठ टाकू.
लसूण टाकू, हे 10-12 पाकळ्याच्या घेतलेल्या होत्या ना, त्या टाकून घेऊ. आता हे सगळं आपण वाटून घेऊ. हे सगळं छान असं झालेलं आहे. हे मिक्स करून घेऊ आपण. वास तर खूप छान सुटलेला आहे. अशी चटणी करून बघा. बघा किती जास्त बारीक पण नाही, जास्त मोठं पण नाही, मध्यम फाटून ठेवलेला आहे. वास तर खूप छान येतो. आता हे भरून ठेवते मी. याच्यामध्ये भरून ठेवते. तयार आहे आपली जवसाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला तो मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.